श्री स्वामी समर्थांच्या अनेक लीला आहेत आणि त्यातून आपल्याला शिकायला मिळतं. स्वामींनी आपल्या अनुभवातून प्रत्येकाला शिकवण दिली आहे असे आपण म्हणू शकतो. ही अशीच एक स्वामींची घटना आहे जी आपल्यासाठी प्रेरक ठरते. तर चला पाहूया कोणती आहे ती घटना. पण त्याआधी तुम्ही सुद्धा एक स्वामी भक्त असाल आणि स्वामींना मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ चोलप्पाच्या मुलाबरोबर गोट्या खेळत होते. स्वामी म्हणतात, जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे, लक्ष केंद्रित करावं लागतं. खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच. चोळप्पाची सासू पारायण करत असे. तिला त्रास होतो. चोळप्पाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात, निंदात थोड्या वेळानंतर शांतता राखा असं म्हणते. स्वामी मान्य करतात, पण समज पण देतात. पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो? कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी. देवाचे नाव घेताना तर उच्च पातळीची हवी. चोळप्पा आपला एक स्नेहजन वामनराव बदोडकर यांना स्वामी दर्शनाला आणतो. वामन बुवा स्वामींना पाहतच राहतात. एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणतात आणि त्या मुलाला भरवतात. नैवेद्याचे अन्न आणताना चोळप्पाची सासू विरोध करते, पण स्वामी दुमानत नाही. स्वामी सांगतात, पोथी नुसती वाचू नका, आचरणात आणा. अंधश्रद्धा, सोवळ ओवळ यांच्यावर जास्त नादी लागू नका. चोळप्पाची पत्नी आणि सासू चोळप्पाजवळ तक्रार करतात, पण चोळप्पा काही ऐकत नाही. तिकडे शास्त्री बुवा वामन बुवांना स्वामीबद्दल घालून पाडून बोलतात. मग ते वामन बुवाला घेऊन आपल्या गुरु घोलप स्वामीकडे जातात. घोलप स्वामी मुठभर मातीत सोन्याची नाण्याने बदलून चमत्कार दाखवतात. वामन बुवा चमत्काराला दुमानत नाही, उलट ते घोलप स्वामींना आपल्या गुरु समर्थांबद्दल सांगतात. घोलप स्वामी सोन्याचा लालूच देऊन आपले शिष्य करू असं पाहतात. वामन बुवा आणि घोलप स्वामी यांच्यात वादविवाद होतो. जाता जाता वामन बुवा सांगून जातात की माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला. तिकडे शास्त्री बुवा घोलप स्वामीकडे दगड घेऊन यांचं सोनं करा अशी विनंती करतात. अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर घोलप स्वामी आपले प्रयत्न सुरू करतात. पण काहीही केल्याने त्यांना यश मिळत नाही. त्यांना वाटतं की वामन बुवांनी आपल्या विधी हरवलेली आहे. म्हणून सूड घ्यायला घोलप स्वामी धर्मशाळेत जातात. घोलप एक मोठा धोंडा घेऊन वामन बुवाला टाकायला जातात. पण त्या धोंडाला टाकताच येत नाही आणि उलट ते स्वतः पडून त्यांच्या डोक्यात ते पडतं. धोंड्याच्या आवाजांनी वामन बुवा जागे होतात. त्यांना लगेच सर्व प्रकार कळतो. ते मनोमन स्वामींनी आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात. काही वेळांनी घोलप जागे होतात. त्यांना स्वामी समर्थांच्या प्रचिती येते. ते शरणागत पत्कारून स्वामींना भेटतात. स्वामी बोध करतात, घोलप, आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रशस्त वाढवायला सुरू करू नये. आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी करावा. लक्षात ठेव, जेव्हा तू तुझी सिद्धी आणि तुझे सामर्थ्य लोकांच्या कल्याणासाठी नाही तर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी वापरशील तेव्हा तुझ्यासोबत आणि प्रत्येकासोबत नक्की असंच होणार. त्यामुळे लोकांचं कल्याण ज्यामध्ये असेल ते करा. तुम्हाला योग्य ते मार्ग स्वतः देव दाखवेल. माझ्या प्रिय बाळा, स्वामी म्हणतायत, या संदेशाला तू असेच पुढे ऐकत जा. जर आत्तापर्यंत तू हा संदेश न थांबता किंवा न थांबवता पूर्ण ऐकला असशील तर असाच पुढील 5 मिनिटापर्यंत ऐकत जा. जो व्यक्ती हा संदेश पूर्ण ऐकेल त्याच्या आयुष्यात मोठा चमत्कार हा नक्की होणार. त्यामुळे या संदेशाला दुर्लक्ष करू नको. स्वामी बोलतात, नेहमी तुमचे ध्येय हे उच्च ठेवा. ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा. आणि जे एक लक्षात ठेवा, तुम्हाला अडचणी या नक्की येतील, पण त्यांना घाबरू नका. तुम्हाला यशस्वी व्हायचंय, त्यासाठी मेहनत करावी लागणार. तुमचे ध्येय कितीही मोठे असो, त्यासाठी तुम्हाला कितीही मेहनत करावी लागत असेल किंवा त्यामध्ये तुम्हाला कितीही संकटे अडचणी निर्माण होत असतील, त्यांना कधीच घाबरू नका. सतत प्रयत्न करा. नक्की तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण कराल.
स्वामी बोलतात, आपल्या आयुष्यात आपल्याला जे काही करायचे आहे, ते आपण करू शकतो. स्वतःवर विश्वास हवा. स्वतःवर विश्वास असल्याने आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो. हे गोष्ट नक्की आहे. ज्यांचा स्वामीवरती विश्वास आहे, जे स्वामींना मानतात, त्यांनी या संदेशाला न चुकता पूर्ण जरूर ऐकावे. त्यांना स्वामींचा आशीर्वाद नक्की प्राप्त होईल. स्वामी बोलतात, आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा. दुखी राहिल्याने आपले प्रॉब्लेम हे सुटणार नाही. उलट आपले सुद्धा हे जे सुख आहे ते निघून जाते. आपल्या जीवनामध्ये कितीही अडचणी असो, जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधीही सोडू नका. लक्षात ठेवा, विजय हा नेहमी चांगल्याचाच होतो. विजय हा नेहमी सत्याचाच होतो. तुम्ही सत्य राहा. कधीही वाईट किंवा चुकीच्या दिशेला जाऊ नका. दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो. आता ते तुमच्यावर आहे की तुम्हाला करायचंय तरी काय. नेहमी लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट असो, जर लपवण्याचा प्रयत्न कराल तर ती गोष्ट अंदरून अंदर तुम्हाला खाण्याचा प्रयत्न करेल. स्वतःला दोषी बनवू नका, तर तो दोष कबूल करा. कुणाची माफी मागल्याने किंवा कुणापुढे आपली चूक किंवा दोष कबूल केल्याने आपण कधीही लहान होत नाही. उलट त्याच्या नजरेत आपण मोठे होतो. काही गोष्टी मिळवायला वेळ लागतो. संयम बाळगा. जेव्हा तुम्हाला संयम या शब्दाचा खरा अर्थ समजेल आणि तो कसा वापरायचा किंवा कसा बाळगायचा याची तुम्हाला पूर्ण जाणीव होईल, तेव्हा आयुष्यात तुम्ही कुठल्याही परिस्थितीत यशस्वी व्हाल. आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यातून असतो. जीवनात प्रत्येक क्षणी शिकलं म्हणजे शिक्षण होय. शिकायला कोणत्याही प्रकारचं वय नसतं. हे फक्त म्हणण्याबाबत नाही तर आहे सुद्धा. स्वामी सांगतात, काळानुसार बदला, नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल. बाळा, काळ जेव्हा बदलतो तेव्हा जर आपण बदलले तर आपल्या आयुष्यात जे सरळपणे चाललंय, जे चांगलं आयुष्य चाललंय ते नेहमी तसंच राहणार. पण जर काळ बदलला पण तुम्ही नाही बदलले आणि जर काळाने तुम्हाला बदललं तर लक्षात ठेवा, हे आपल्याला खूप त्रास देतं. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते आयुष्यात काहीही करू शकत नाही. आयुष्यात जर तुमचाही वेळ चुकीच्या कारणामुळे वाया जात असेल, तुमचंही लक्ष एकाग्रत होत नसेल, तर या काही साध्या गोष्टी लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, आयुष्यात त्या गोष्टी अर्जंट आहेत त्या आधी करा आणि ज्या आलतू फालतू आहेत त्या नंतरवर टाळा. असे केल्याने आयुष्यातील कामे आपणे आप लाईनीवर यायला लागतील. वाया घालवलेली वेळ आपलं भविष्य बिघडवत असतं. भविष्य घडवायचं असेल तर वेळ वाचवायला शिका. नेहमी तत्पर राहा. बेसावध आयुष्य जगू नका. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येते. कुणालाच कमी समजू नका. ज्याला तुम्ही काल समजत असाल ते तुमचा आज आहे. स्वामी म्हणतात, एक लक्षात ठेवा, जो कधी तुमचं भविष्य होणार होता, आज तुमचा भूतकाळ बनलेला आहे. प्रत्येक गोष्ट आयुष्यभरासाठी नसते, पण एखादी गोष्ट ज्यामध्ये आपण पूर्णपणे जिद्दीने चिकाटीने मेहनत करू, ते गोष्ट नक्की आयुष्यभरासाठी असेल. लक्षात ठेवा, आयुष्यात कितीही मोठे संकट येऊ द्या, कधीही घाबरू नका. कुणालाच कमी समजू नका. ज्याला तुम्ही काच समजत असाल तो सुद्धा हिरा असू शकतो. कष्ट ही एक अशी चावी आहे जे नशिबात नसलेल्या गोष्टीचे सुद्धा दरवाजे उघडते. प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधीकधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात. लोकांना सुंदर विचार नाही तर सुंदर चेहरे आवडतात. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही. आयुष्यात तुम्ही सुंदर नसाल तर काहीही फरक पडत नाही. आयुष्यात तुमच्याकडे पैसे नसतील तरीही फरक पडत नाही. पण आयुष्यात तुमचे मन हे मोठं नसेल तर याने खूप फरक पडतो. भूक आहे तेवढे खाणे ही आपली प्रकृती आहे आणि ही अशीच असणार. भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही तर नक्कीच विकृती आहे. आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हीच तर आपली संस्कृती आहे. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं. तुम्ही ज्या विषयाची माहिती ठेवता
त्या विषयाबद्दल कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याबद्दल मौन पाळा. एखाद्या गोष्टीची तुम्हाला माहिती असेल तर एवढंही बोलू नका की समोरच्याला वाटेल की तुम्ही नुसतं बोलताय. लक्षात ठेवा, जेवढी गरज आहे तेवढं बोला. असे कीर्णाने तुमची इज्जत वाढेल आणि जर तुम्हाला जेवढी गरज आहे त्यापेक्षाही जास्त बोलायची सवय लागली तर तुमची इज्जत वाढण्याजागी कमी होईल. प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे. अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप. केवळ चूक केल्याने नाती तुटतात असं नाही, तर बरीच नाती ही अहंकाराने सुद्धा तुटतात. वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या नक्की संपतात. खरं जग हे वाईट लोकांमुळे कळते. चांगले लोक तर आपली नेहमी मदत करतात, पण वाईट लोक हे अशा वेळी आपल्याला अडचणीत टाकतात जेव्हा कोणीही आपल्या साथीला नसते. आयुष्यात तुमच्या वाईट लोक आले असतील किंवा त्यांनी तुम्हाला खूप त्रास दिला असेल तर यामुळे नक्की तुम्हाला तुमचे कोण परके कोण हे नक्की समजलं असेल. वाईट लोकांना कधीही शिव्या वगैरे देऊ नका, कारण ते तुमचे एक प्रकारचे चांगले करणारेच असतात, कारण त्यांच्याचमुळे तर आयुष्य नक्की असतंय तरी काय हे समजतं. सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात, म्हणून बोलत राहा, कारण बोलल्याने गैरसमज तुटतात. टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रापासून सावध राहा. स्वतः कमवलेल्या पैशानी एखादी वस्तू खरेदी करून बघा, तुमचे शोक आपोआप कमी होतील. जिथे प्रेम आहे तिथे जीवन आहे आणि जिथे जीवन आहे तिथे सुख आहे. अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे. कोट्यावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. लक्षावधी हरिण शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो. हजारो मोती उघडल्यावर एक मोती सापडतो. शेकडो मासे आयुष्यात भेटतात, पण तुमच्यासारखा एकदाच भेटतो. त्यामुळे स्वतःला असं बनवा की कोणीही तुम्हाला भेटून गेलं की त्याला वाटलं पाहिजे की हा माणूस माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आला आणि याच्यासारखा माणूस माझ्या आयुष्यात दुसऱ्यांदा कधीच येणार नाही. स्वामी म्हणतात, आयुष्यात कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका, कारण आज जे तुमच्याजवळ आहे ते उद्या नसूही शकतं. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो आणि आता या एका अडचणीला सामोरे गेल्यानंतर विजय आपलाच. त्यामुळे त्या अडचणींचा सामना करा, कारण तेच एक आखरी अडचण आहे, त्यानंतर तुम्ही विजयी होणार आहात. लक्षात ठेवा, तुम्ही हे केलं आहे. तुम्ही सर्व गोष्टी स्वीकारल्या आहेत. तुम्ही आयुष्यात आता त्या स्तराला आलेले आहात की एक मोठी अडचण, या अडचणीचं तुम्ही निवारण करा आणि यशस्वी व्हा. त्यामुळे आत्ता हार मानू नका. हीच खरी परिस्थिती आहे तुम्हाला काहीतरी करून दाखवण्याची. लोक आपल्याला कॉपी करायला लागले की समजावं आता तुम्ही यशस्वी झाला. स्वामी सांगतात, नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून नेहमी सुख न शोधता समाधान शोधा, आयुष्यात खूप आनंद राहील. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, या संदेशाला तू आत्तापर्यंत ऐकत आला आहे. या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद आहे आणि या गोष्टीचा तुझ्यावर पूर्ण विश्वास सुद्धा आहे की तू येत्या 2 मिनिटापर्यंत आणखीन या संदेशाला न थांबवता, न बंद करता, न स्किप करता पूर्ण ऐकशील. बाळा, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू आज हा संदेश पूर्ण ऐकल्याशिवाय कुठेही जाणार नाही. त्यामुळे हा संदेश असाच ऐकत राहा. इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नये. कुणीही गृहीत धरेल एवढं स्वस्थ होऊ नये. अशा लोकांना शोधा जे तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. अशा लोकांना नका जे फक्त तुमचा वेळ वाया घालवतात. स्वप्न पाहतच असाल तर ती स्वप्न अशी बघा की तिला कोणत्याही प्रकारची मर्यादा नसावी. स्वप्न अशी हवी की आपल्या खिशात एकही रुपया नाही आणि स्वप्न विमान घेण्याची. मी आहे ना, नको काळजी करू असे म्हणणारी एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे स्वामी आई. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपण परिस्थितीला शरण न जाता कामा नये. परिस्थितीला शरण गेलेले कधीही चांगले नाही. उलट त्या परिस्थितीला आपल्या शरण आणलं पाहिजे असं काही करा.
स्वामी सांगतात, दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे. स्वामी म्हणतात, जर तुम्हाला वाटत असेल आयुष्यात खरंच पैसा खूप महत्त्वाचा असेल आणि जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा कधीही मोजू नका. चुकून डोळ्यात 2 अश्रू आणा आणि ते पुसायला किती जण येतात ते मोजा. यानंतर तुम्हाला नक्की कळेल की तुमची श्रीमंती, तुमची संपत्ती हे केवढी आहे. जर एखादा व्यक्ती आला तर समजून घ्या, तुम्ही कितीही पैशावाले जरी का असेना, पण तुमची लायकी शून्य आहे. आणि जर खूप सारे व्यक्ती आले आणि तुमच्याकडे पैसे नसतील, तुम्ही गरीब असाल, तरीही समजून घ्या की तुमचा एवढा धनवान, तुमच्या एवढा श्रीमंत दुसरा कदाचितच कोणी असेल. नेहमीच लहान बनून राहा. प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो. आणि आयुष्यात इतके मोठे व्हा की जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल. विश्वास हा खोडरबरसारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो थोडा थोडा कमी होत जातो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, विश्वास तुटेल असं कोणत्याही प्रकारचं काम करू नका. विश्वास तुमचा असेल, एखाद्या मित्राचा असेल, आईवडिलांचा असेल किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचा असेल, ते कधीही तोडू नका. टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रापासून सावध राहा. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंद होऊन चातकत राहणे कधीही चांगले. थोडे दुःख सहन करून आपल्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही. जे खरे आहे ते कोणीही योग्य पर्याय जरी का आला तरीही ते सोडत नाही. लक्षात ठेवा, खरे नेहमी खरे असणार, पण सत्य हे सत्यच असणार. त्याचप्रमाणे चूक हे नेहमी चूकच असणार. चूक हे कधीही सत्य होऊ शकणार नाही. असत्य हे कधीही बरोबर होऊ शकणार नाही. माणसाने राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच द्यावं आणि जे नाही पटत ते सोडून द्यावं. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत राहा. काय माहिती जीवनात कशाची गरज पडेल. स्वामी म्हणतात, तुम्ही आजचा हा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐकत आहात. तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाणार आहात. लक्षात ठेवा, तुम्ही दुसऱ्यासारखे नाही. आता तुम्ही आणि तुमची परिस्थिती दोन्हीही लवकरच बदलणार आहे. विश्वासाने एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा.